जेव्हा निसर्ग रुजतो तेव्हा साक्षात निसर्गाचा स्वामी धावून येतो. 31 मार्चच्या आजच्या या भागात पहा, जेव्हा सोलापूरचा सिद्धेश्वर तलाव कोरडा पडला आणि लोक पाण्यासाठी तडफडू लागले, तेव्हा स्वामींनी वरुण राजाला कशी साथ घातली. भर दिवसा झालेला तो अंधार आणि मुसळधार पावसाचा हा चमत्कार शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण महिन्यातील शेवटची आणि सर्वात मोठी प्रचिती पाहणार आहोत. सोलापुरात स्वामींचा मुक्काम असताना एक मोठी आफत आली. शहराला पाणी पुरवणारा सिद्धेश्वर तलाव अचानक कोरडा पडला. पावसाचा पत्ता नव्हता आणि लोक पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करून लागले. हताश झालेल्या लोकांनी स्वामींचे पाय धरले आणि रडू लागले, स्वामी, आमचे प्राण वाचवा. स्वामी सिद्धेश्वर तलावाच्या काठावर जाऊन उभे राहिले. त्यांनी डोळे मिटले आणि वरुण राजाला उद्देशून गर्जना केली. अरे वरुण राजा, तू का रे रुसला आहेस? लोक तहानलेले आहेत, त्यांची तहान शांत कर. तू असा कोसळ की तलाव ओसंडून वाहायला हवा. स्वामींचे शब्द पूर्ण होताच चमत्कार घडला. लख्ख उन्हात अचानक काळे भोर ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. भर दिवसा अंधार पसरला आणि असा मुसळधार पाऊस सुरू झाला की कोरडा पडलेला सिद्धेश्वर तलाव काही वेळातच ओसंडून वाहू लागला. लोक पावसात नाचू लागले आणि सर्वांनी स्वामींच्या भोवती फेर धरून त्यांचा जय जयकार केला. प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, त्याप्रमाणे आपल्या मुलावर जसे प्रेम करतो तसा परमार्थ करावा आणि दुसऱ्याच्या मुलाला जसे सांभाळतो तसा प्रपंच करावा. प्रपंचात राहूनही ज्यांचं मन सतत भगवंताच्या स्मरणात असतं त्यालाच खरा परमार्थ कळला. म्हणून प्रपंच परमार्थाच्या सोयीसाठी असू द्या आणि नेहमी नामात रममाण व्हा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वरुण राजाला आज्ञा देणाऱ्या स्वामींची ही शक्ती पाहून तुम्हाला कसं वाटलं? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मार्च महिन्यातील या सर्व प्रचिती तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लक्षात ठेवा, स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.